नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पांच्या या नव्या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. नुकताच गणेशोत्सवाचा उत्साह आपण सगळ्यांनी अनुभवला. गणपती ही कलेची देवता, प्रत्येक कला प्रकार हाताळणाऱ्या कलावंताला ऊर्जा देणारा कलाधिपती, त्याची आपण सगळ्यांनी आराधना केली. आणि म्हणूनच आजचं पहिलं पुस्तकही आहे एका शिल्पगंधर्वाबद्दलचं. आनंदाचं पानमध्ये खरं तर आपण शब्दांच्या माध्यमातून नवनिर्मिती करणारे लेखक, कवी यांच्या कलेची दखल घेत असतो. आज शिल्पगंधर्व सदाशिव साठे यांच्या आत्मकथनाविषयी, ज्याचं नाव आहे हा ध्यास जीवनाचा, त्याविषयी सहलेखक सतीश कान्हेरे यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि साठे सरांचं, त्यांच्या शिल्पांचं सगळं जे जग आहे ते उलगडणार आहोत. तेव्हा कान्हेरेजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. एका खूप महत्त्वाच्या पुस्तकाविषयी आज आपल्याला गप्पा मारायच्या आहेत. त्यामुळे पहिला प्रश्न अगदी साठे सरांविषयी आणि त्यांचं जे मोठं काम केलं आहे त्यांनी, जे लोकांना माहिती नाही आहे, त्याविषयी सगळ्यात आधी सांगावं. नमस्कार भारतीजी. सर्वात प्रथम आनंदाचं पान या कार्यक्रमात आजच्या भागात मला सहभागी करून घेतलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. हा ध्यास जीवनाचा हो, हे जे पुस्तक आहे हा खरोखरच एका ध्यासाचा प्रवास आहे. नामांकित शिल्पकार सदाशिवराव साठे यांच्या जीवनावरचं हे पुस्तक आधारित आहे. त्यांची जवळची ओळख जर आपल्याला म्हणायची तर गेटवे ऑफ इंडियाला जो शिवाजीराव महाराजांचा जो पुतळा आहे, हो, तो पुतळा ज्यांनी साकारला आहे ते श्री सदाशिवराव साठे आहे. हो, गेले 66 दशकं, 60 वर्षांहूनही जास्त काळ हा पुतळा डौलाने आणि दिमाखात आज उभा आहे. आणि त्यांचं जे कार्य आहे ते खूप मोठं आहे. त्यांच्या कार्याचा जो स्पॅन आहे तो खूप मोठा आहे. हो, तुम्ही मला मग जे म्हटलं की त्यांचं जो काही कार्य आहे त्याबद्दल, तर लक्षात घ्या की साधारण एक 24-25 वर्षाचा तरुण, कुठलंही आर्थिक पाठबळ नाही, कुठलाही पाठिंबा नाही, कुणाची ओळख देख नाही, काही हातात नसताना दिल्लीत जातो. आणि दिल्लीमध्ये आपली ओळख निर्माण करतो. आणि दिल्लीमध्ये जे स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्यांदाच कुणा भारतीयाचं स्मारक, म्हणजे गांधींचं जे स्मारक झालं 1954 साली, त्या स्मारक करण्याची संधी मिळवतो. आणि ती संधी अथक प्रयत्नातून, अथक परिश्रमातून आणि केवळ गुणवत्तेच्या जोरावर तो मिळवतो. आणि आपली नसलेली ओळख तो अख्ख्या दिल्लीत निर्माण करतोच नाही, तर अख्ख्या भारतभर एक शिल्पकार म्हणून आपली ओळख निर्माण करतो. देश विदेशात असंख्य ठिकाणी आपले पुतळे त्या निमित्ताने निर्माण करतो. आणि एक अभिजात शिल्पकार म्हणून आपली जगाला ओळख करून देतो. असं त्यांचं खूप मोठं काम आहे. जी आपल्याला शिल्प माहिती असतात पण त्या मागचे हात माहिती नसतात. तर मला थोडक्यात आणखीनही त्यांनी साकारलेल्या शिल्पांविषयी तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. त्यांनी जी काही शिल्प साकारलेली आहेत, म्हणजे आता एक उदाहरण द्यायचं झालं तर त्यांनी जी बकिंगहॅम पॅलेसमधनं त्यांना निमंत्रण आलं होतं आणि ते माउंट बॅटनचं त्यांनी समक्ष शिल्प केलं होतं लंडनमध्ये. आणि त्यांच्या शिफारसीवरून त्यांना प्रिन्स फिलिप यांनी खास निमंत्रण देऊन इंग्लंडला बोलवलेलं होतं. आणि इंग्लंड सरकारच्या वतीने, म्हणजे त्या प्रिन्स फिलिपच्या वतीने त्यांनी जवळपास 1 महिनाभर तिथं राहून त्यांनी समक्ष शिल्प साकारलेलं होतं. पण हे पुस्तक वाचताना आपल्याला प्रामुख्याने जे दिसतं तो त्यांचा लोकसंग्रह. म्हणजे एक शिल्पकार म्हणून तर ते मोठे होतेच, प्रश्नच नाही, आभाळा एवढं व्यक्तिमत्व होतं. पण त्याबरोबर जे पुस्तकाच्या वाचनात आपल्याला दिसतं तो त्यांचा लोकसंग्रह, माणसं जोडण्याची त्यांची वृत्ती, आणि ती या पुस्तकातनं प्रामुख्याने पुढे येतात. तर त्याबद्दल आम्हाला थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल. सगळ्यात मुळात असं आहे की एक तर शिल्पकला त्याने जी निर्माण केली किंवा जे शिल्पाच्यासाठी स्ट्रगल केलं, शिल्पकार म्हणून घडताना जो काही ध्यास होता, त्याच्यात त्यांना हे लक्षात आलेलं होतं की प्रत्येक माणसामध्ये काहीतरी वेगळेपण असतं. आपण जे काही बघतो, आपण पाहतो, आपल्याला दिसतं, पण चित्रकार किंवा शिल्पकाराला त्याच्या मागचं जे काही आहे भावभावना, चेहऱ्याच्या मागे दडलेल्या ज्या आहेत
ते त्यांना दिसत असतात. तो पैलू आपल्याला कळत नाही आणि ते शोधायचा त्यांचा कायमचा प्रयत्न असायचा. त्याचबरोबर अनेक ठिकाणी म्हणजे अनेक जागी त्यांना अनेक विषयांमध्ये जसं नेत्राताईंना रस होता तसा सदाशिवरावांनाही रस होता. त्यांच्यामुळे म्हणजे त्यांच्यामुळे त्यांच्या सर्व क्षेत्रामध्ये अनेक मित्रमंडळी होती, साहित्यिक होते, अनेक विषयातले दर्दी होते, अनेक चित्रकार, शिल्पकार, त्याचबरोबर अनेक विषयांमध्ये ज्यांनी मोठं काम केलेलं आहे असे होते, साहित्यिक होते, कवी होते. खरं तर सतीशजी, आपण वेगवेगळ्या विषयांवर बोलतोय या पुस्तकाच्या निमित्ताने. मात्र अगदी आपल्याला आता गप्पांच्या शेवटी मला प्रश्न विचारावासा वाटतो की हे पुस्तक वाचल्यावर नक्की काय लोकांपर्यंत पोचावं असं एक लेखक म्हणून तुम्हाला वाटतं की साठे सरांचं अर्थात काम मोठं आहे, माणूस म्हणून ते खूप मोठे होते, पण वाचकांनी वाचनानंतर हे बरोबर न्यावं, हे बरोबर घेऊन जावं, तर असे कुठलं तुम्ही सांगाल एक लेखक म्हणून? माझ्या दृष्टीने बघा, मी जे मगाशी म्हटलं की एक 24-25 वर्षाचा तरुण जातो आणि केवळ आपल्या जिद्दीच्या जोरावर, आपल्याकडे असलेल्या गुणवत्तेच्या जोरावर, एखाद्या विषयात आपल्याला आवड असेल, ज्याची ओढ मनातनं आपल्याला ज्या गोष्टींची ओढ निर्माण झालेली असेल, त्यासाठी जर माणसाने परिश्रम केले, अथक मेहनत घेतली, तर त्याला यश कुठलंही त्याला थांबवू शकत नाही. आणि हे जे काही प्रेरणादायी गोष्ट आहे, यातल्या 2-4 जणांनी जरी यातल्या पुस्तकातनं जे काही प्रेरणा घेतल्या आणि त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये जर काही निर्माण केलं तर ते अधिक आनंददायी असेल. कारण त्यांचं स्ट्रगल जे काय आहे, त्यांचं जे काही मोठेपण आहे ते त्याच्यात आहे की नुसती गुणवत्ता नाही, तर त्याच्याकरता त्यांनी जो घेतलेला ध्यास आहे तो खूप मोठा आणि खूप महत्त्वाचा होता. खरंच सतीशजी, तुम्ही आत्ता जे बोलले ते फार महत्त्वाचं आहे की या पुस्तकातनं अगदी थोड्या कलावंतांना, शिल्पकारांना जरी प्रेरणा मिळाली, तो स्ट्रगल करूनही पुढे जाण्याची ताकद मिळाली, तर ती खूप मोठी गोष्ट असेल. पण या पुस्तकाच्या माध्यमातून माझ्यासारख्या वाचकाला ही व्यक्ती कळली, त्यांचं मोठं काम कळलं, त्यासाठी खरं तर तुमचे आभार. हे पुस्तक आमच्यापर्यंत पोचले त्यामुळे, आणि तुमच्या सगळ्या पुढच्या प्रोजेक्ट्ससाठी, लिखाणासाठी आमच्या सगळ्यांकडनं खूप शुभेच्छा. आज वेळ दिला त्यासाठी धन्यवाद. शिल्पगंधर्वाविषयीच्या या गप्पांनंतर आता आणखीन एका वेगळ्या पुस्तकाविषयी बोलायचंय, एका नवोदित लेखिकेच्या कादंबरीविषयी. श्वेतल परब यांची ही एक कादंबरी आहे जिचं नाव आहे कोल्हाळ. विना अनुदानिक शिक्षकांचा एका स्त्रीच्या नजरेतनं घेतलेला आढावा म्हणजे ही कादंबरी. तेव्हा त्यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. खरं तर अगदी पहिलाच प्रश्न श्वेतल, म्हणजे ही कादंबरी लिहिण्यामागची तुमची प्रेरणा काय होती? हे सगळे अनुभव तुम्ही जवळून पाहिले, अनुभवले, आणि म्हणून त्यातून ही कादंबरी झाली का? नक्की काय झालं? सुरुवातीला मी कविता लेखन करायचे. कविता लेखनानंतर लेख, कविता वगैरे लिहायला लागले. त्यामध्ये विनानुदानित प्रश्न घेऊन एखाद दुसरी कविता असेल माझी प्रसिद्ध झाली. आणि 2016 मध्ये मिळून साऱ्याजणी मासिकामध्ये माझा लेख प्रसिद्ध झाला आणि त्या लेखाला बरीच संपूर्ण राज्यभर प्रसिद्धी मिळाली. आणि 2018 मध्ये लोकसत्तामध्ये स्त्रीविषयक प्रश्नांना घेऊन मी जो लेख लिहिला त्याला सुद्धा अमाप प्रसिद्धी मिळाली. राज्यभरातून अनेक शिक्षक, प्राध्यापक आणि इतर लोकांचे देखील मला फोन ईमेल आले. आणि त्या ईमेलमधून मला असं समजलं की विनानुदानित प्रश्न हा केवळ एका स्थानिक पातळीवर किंवा ठराविकच शिक्षकांचा राहिलेला नाही आहे. संपूर्ण राज्यभरातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि इंग्रजी माध्यमाचे शिक्षक या सर्वांपर्यंत हा प्रश्न पोचलेला आहे आणि अत्यंत गंभीर रूप त्याने धारण केलेलं आहे. आणि म्हणून मी असं ठरवलं की लेख वगैरे हे काही पुरेसं नाही आहे, त्याच्यासाठी कादंबरी हा आवाका आवश्यक आहे. आणि मी कोरोना काळामध्ये कादंबरी लेखनाला सुरुवात केली. गेली 20 वर्ष मी विनानुदानित शिक्षिका म्हणून काम करत आहे. आत्ता आमच्या ज्युनियर कॉलेजला 40% अनुदान घोषित झालंय आणि 40% पगार काही आमच्या खात्यात जमा झालेला नाहीये. माझ्याबरोबरचे जे विनानुदानित बांधव आहेत आणि संघटना आहेत त्या अजूनही आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. शासनाचा आता त्या प्रश्नाकडे लक्ष गेलेलं आहे, तरी देखील संघर्ष काही संपलेला नाही. म्हणजे 100% अनुदानासाठीचा लढा हा सुरूच राहणार आहे. आणि म्हणून ते वास्तव मी अगदी जवळून अनुभवलेलं आहे. मी अनेक आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे. आझाद मैदानावर सुद्धा मी आंदोलनाला गेलेले आहे आणि त्यामुळे तिथल्या लोकांचे प्रश्न
मी अगदी जवळून ऐकलेले आहेत, अनुभवलेले आहेत. माझ्या सहकाऱ्यांचे अनुभव मी बघितलेले आहेत, ऐकलेले आहेत आणि त्यामुळे मला अत्यंत जवळून त्यांची परिस्थिती माहीत झाल्यामुळे मी या कादंबरीमध्ये प्रत्यक्ष समाज वास्तव मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. विनाअनुदानित शिक्षक आणि प्राध्यापक ही तशी बघायला गेलं तर 20-25 वर्ष संपूर्ण शिक्षण व्यवस्थेमध्ये धुमाकूळ घातल्या या संकल्पनेने आणि म्हणूनच बऱ्याच लेखकाने हा प्रश्न हाताळण्याचा आपापल्या परीने प्रयत्न केला. मग लेखाच्या स्वरूपात असेल किंवा त्यांनी आपल्या कादंबरीमध्ये किंवा कथेमध्ये त्याची मांडणी केलेली आहे. पण मी जेव्हा ती पुस्तकं वाचली तेव्हा माझ्या लक्षात आलं की एक अत्यंत जुजबी स्वरूपात त्यांनी त्यामध्ये मांडणी केलेली आहे. फार विस्तीर्ण असा आवाका आहे, पण त्याला अगदी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याचं गांभीर्य कुणाच्याही लक्षात येत नाही वाचताना आणि म्हणून एक मोठं गांभीर्यपूर्वक लेखन करावं आणि एक समाज वास्तव लोकांसमोर आणावं यासाठी मी या कादंबरीमध्ये तो प्रयत्न नक्कीच केलेला आहे. या कादंबरीला एका शिक्षिकेच्या महिलेच्या नजरेतनं साकारलं गेलंय, तेव्हा हे जाणीवपूर्वक केलं गेलंय की तुम्हाला स्वतःला असं वाटलं की शिक्षक आपण म्हणतो तेव्हा महिलांचे त्यातले प्रश्न खूप वेगळे आहेत आणि म्हणून ही कादंबरी झाली? नक्कीच. स्त्री आणि पुरुषांचे प्रश्न हे वेगळेच असतात. कुठल्याही क्षेत्रात काम करणारी स्त्री असू दे, तिला संघर्षातूनच जावं लागतं. घरात तिचे वेगळे प्रश्न असतात, घरातून बाहेर पडल्यावर वेगळे प्रश्न असतात, कामाच्या ठिकाणी वेगळे प्रश्न असतात. स्त्रीने घरकाम करावं हे ठरलेलंच आहे. जेव्हा ती घरकामाकडे दुर्लक्ष करून बाहेर पडते, तेव्हा समाज नक्कीच तिच्याकडे बोट दाखवत असतो किंवा तिच्या हालचालींकडे, तिच्या वर्तनाकडे लक्ष ठेवत असतो. आणि जर ती पैसे कमावत नसेल किंवा कमी पैसे घरात आणत असेल तर घरी मान नसतो, समाजातही मान नसतो, कामाच्या ठिकाणी तिला मान नसतो आणि यामुळे तिचा एक मानसिक कोंडमारा होत असतो. अशा परिस्थितीत तिचा कोंडमारा ती कोणालाही सांगू शकत नाही किंवा प्रकट करू शकत नाही आणि तो कथा कादंबरीतून जर मांडला गेला तर नक्कीच त्या प्रश्नाला की स्त्रियांचे प्रश्न वेगळे असतात हे समाजासमोर येईल आणि हे मांडण्याचा प्रयत्न मी या कादंबरीमध्ये केलेला आहे. ही कादंबरी आता लोकांसमोर आलेली आहे, लोकांजवळ आलेली आहे. या कादंबरीला प्रतिक्रिया कशा मिळतात आहे? खास करून हा जो विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्न आहे त्यांच्यातनं कशा प्रतिक्रिया मिळतात? वाचकांच्या प्रतिक्रिया म्हणजे जेव्हा मला ईमेल वगैरे आले तेव्हा मला जास्त वाचकांच्या प्रतिक्रिया मिळाल्या की विनाअनुदानित शिक्षण हे नक्कीच गंभीर आहे. स्त्री असू दे की पुरुष असू दे ती त्याच्यामध्ये भरडली जाते आणि त्याच्यामुळे जर दोन गट पडतायत शिक्षकामध्ये, समाजामध्ये शिक्षकांचे 2 गट पडतायत. एक तर कमी पगार किंवा पगार नसलेला शिक्षक आणि जास्त पगार घेणारे शिक्षक. म्हणजे शिक्षकांमध्ये दुपडी पडत आहे आणि हे पण मी माझ्या कादंबरीमध्ये दाखवलं की जर असं झालं तर काय होईल की एकाच ठिकाणी काम करणारे शिक्षक एक पूर्ण पगार घेत आहेत आणि एकाला काहीच पगार नाहीये. म्हणजे ही जी शोषण प्रक्रिया आहे याला कारणीभूत कोण आहे हा प्रश्न मी तिथे प्रामुख्याने मांडलेला आहे. स्त्रियांच्या प्रतिक्रिया देखील त्या काळात मला येत आहेत की ही तुमची कादंबरी वाचल्यावर आमचं डोकं दुखतं किंवा आमचेच प्रश्न तुम्ही मांडलायत, हे सत्य आहे, हे वास्तव आहे, ते आम्ही जगतोय आणि ते वास्तव तुम्ही मांडलाय आणि त्याच्यामुळे ही कादंबरी नक्कीच लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. श्वेतल, खरं तर खूप खूप आभार आज तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्यात त्यासाठी आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या लिखाणासाठी, कामासाठी, सगळ्यासाठीच खूप शुभेच्छा. आता वेळ झाली आहे आजच्या आठवड्याची लक्षवेधी पुस्तकं कोणती ते जाणून घेण्याची. आजचं पहिलं पुस्तक आहे मराठी माणसाला परिचित असलेले दूरदर्शनचे निर्माते अरुण काकतकर यांचं व्यक्तक. उत्कर्ष प्रकाशनाचं हे पुस्तक म्हणजे काकतकर सरांनी वेगवेगळ्या वेळी लिहिलेल्या लेखांचा संग्रह आहे. दुसरं पुस्तक आहे समकालीन प्रकाशनाचं अगदी लहानग्यांसाठीचं मजाराम ऋषभ आणि इतर कथा. मृणालिनी वनारसे यांचं हे पुस्तक आहे. आजच्या दिवसातलं तिसरं पुस्तक आहे ग्रंथालीचं क्रांती शहा यांचं माझी बिरादरी. लोकबिरादरी प्रकल्पातील चळवळीतील दिवसांबद्दलच्या त्यांच्या आठवणी आहेत या पुस्तकामध्ये. आणि चौथं पुस्तक ही एक कादंबरी आहे कंपनी सरकार या नावाची. डॉक्टर अभय वळसंकर यांनी लिहिलेली ही अगदी वेगळ्या धाटणीची अशी कादंबरी आहे जी मेनका प्रकाशनानं प्रकाशित केलेली आहे. ही होती काही लक्षवेधी पुस्तकं. साहित्य आणि कला अशी सांगड घालण्याचा प्रयत्न आम्ही आजच्या भागातनं केला आहे. तुम्हाला जर काही विशेष पुस्तकांबद्दल किंवा काही विशेष विषयांवरच्या पुस्तकांविषयी जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला आवर्जून कळवा. आम्ही तशा पुस्तकांचा शोध घेऊ आणि ती पुस्तकं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. खरं तर वाचन संस्कृती टिकवण्याचा, वाढवण्याचा आपला प्रयत्न म्हणजे हे आनंदाचं पान. त्याला तुमची साथ अपेक्षित आहे.
तुम्ही अर्थातच नवीन लेखकांचं नवं साहित्य वाचत राहा. पुढच्या आठवड्यात भेटूच. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.